जय संविधान मित्रांनो, निर्मिती प्रकाशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या लोकराजे छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेतील दुसरं पुष्प गुंफताना मी डॉक्टर कपिल राजहंस आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। कृपया माझा आवाज आणि चित्र आपल्यापर्यंत अतिशय व्यवस्थित पोहोचत असेल तर कुणीतरी रिप्लाय द्यावा, जेणेकरून आपल्याला पुढची मांडणी चांगल्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल। फोंडाघाट महाविद्यालय आणि निर्मिती प्रकाशन यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम आहे। दर्शकांना, श्रोत्यांना माझी विनंती आहे, आवाज अगदी व्यवस्थित येत असेल, चित्र व्यवस्थित असेल तर कृपया तशी कमेंट करून मला सांगा, जेणेकरून मला माझी मांडणी सुरू करता येईल। मामाने सर, आवाज येतोय का? हॅलो, आवाज येत असेल तर कोणीतरी सांगा, जेणेकरून मला पुढे बोलता येईल। रयतेचे राजे छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आमचे मित्र आणि मार्गदर्शक अनिल मामाने सर, राज ताडेराव सर यांच्या विशेष प्रयत्नातून आजची ही व्याख्यानमाला आपण साजरी करतो आहोत। व्याख्यानमालेचं काल पहिलं पुष्प आदरणीय डॉक्टर गिरीश मोरे सर यांनी गुंफलं। दुसऱ्या पुष्पाच्या प्रसंगी आज मी सगळ्यांचं स्वागत करतो आहे। सुरुवातीला यंदाचं वर्ष हे राजर्षींचं स्मृती शताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जात असताना आपणही आपापल्या परीनं राजर्षींच्या उपकारातून उतराई होण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या उपकारांची कुठेतरी एक जाण ठेवून म्हणा कृतज्ञतेपोटी वेगवेगळे उपक्रम घ्यावेत अशी आमची इच्छा होती, मनीषा होती, आणि त्याच्यातून आजचा हा कार्यक्रम साकारतो आहे। छत्रपती शाहूजी महाराजांच्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना, सर्व अनुयायांना सुरुवातीला अनेकोत्तम मंगलकामना देतो आणि माझ्या मांडणीला मी सुरुवात करतो। छत्रपती शाहूजी महाराजांच्या बद्दलची मांडणी करत असताना काही ठोकळ मुद्द्यांच्या अनुषंगाने मी मांडणी करणार आहे। विद्यमान पद्धतीनं आजवरची जी मांडणी झाली की शाहू महाराजांचा जन्म कधी झाला, दत्तक विधान कधी झालं, ते त्यांचं राज्यारोहण कधी झालं, नंतर मग त्यांच्या एक सामाजिक सुधारणा असतील, त्यांच्या आर्थिक दृष्टिकोन असतील किंवा राजकीय त्यांचे जे व्यक्तिमत्वाचे पैलू असतील, या गोष्टींवर आजपर्यंत अनेक अभ्यासकांनी भरभरून लिहिलं आहे, बोललं आहे, त्याची मांडणी केलेली आहे, अनेक वक्त्यांनी बोललेले आहेत, लेखकांनी लिहिलं आहे, संपादन केलेलं आहे। पण या सगळ्यांच्या व्यतिरिक्त शाहू महाराज नेमके कशा पद्धतीचे होते किंवा शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे आणखी कोणते वेगवेगळे पैलू होते याच्यावर प्रकाश टाकण्याचा आजचा माझा प्रयत्न असणार आहे। मी असा दावा करणार नाही की तुमच्यापेक्षा किंवा दर्शकांच्यापेक्षा मला काही फारसं ज्ञान आहे किंवा फारसा अभ्यास आहे, पण तुमच्यापेक्षा इतर जे वेगळे मुद्दे मला वाटतात, जी वेगळी मांडणी मला माझ्या आकलनाप्रमाणे करावी वाटते, ती मी तुमच्यासमोर ठेवतो आहे। आशा आहे की तुम्ही त्याचा अभ्यास कराल किंवा त्याच्यावर विचार कराल। कामत सर, जय भीम। जय भीम सर। छत्रपती शाहूजी महाराजांचा जर कालखंड आपण पाहिला तर शिवाजी महाराजांचे थेट वंशज असणाऱ्या शाहू महाराजांचं काम हे फक्त शिवाजी महाराजांचे वंशज होते म्हणूनच मोठं होतं का? तर नाही, तर शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून त्यांनी स्वतःला ज्या पद्धतीनं सिद्ध केलं, लोकोत्तर कार्य ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या हातून घडवलं किंवा जे कार्य त्यांच्या हातून घडलं, त्या सगळ्या कार्याचा एकूणच आवाका जर आपण बघितला तर 1894ला शाहू महाराजांचं राज्यारोहण झाल्यानंतर 1894च्या नंतर 1922ला शाहू महाराजांचं निर्वाण होईपर्यंत हा जो एक जवळपास 28 वर्षांचा कालखंड आहे, या 28 वर्षांच्या कालखंडामध्ये शाहू महाराजांनी एक नवीन सृष्टी निर्माण केली। खरं तर शिवाजी महाराजांच्या बाबतीत आज्ञापत्रामध्ये आज्ञापत्रकारांनी एक अतिशय चांगलं विधान केलेलं आहे। आज्ञापत्रकार असं म्हणतात, रामचंद्र पंत अमात्य, की शिवाजी महाराजांनी काय केलं तर एक नूतन सृष्टी निर्माण केली, असा अतिशय महत्त्वाचा उल्लेख आज्ञापत्रात रामचंद्र पंत अमात्य करतात। मी त्याच्याही पुढे जाऊन 2 पावलं असं म्हणेन की 2 ओळी ज्यादा त्याला ॲड करेन। माझं स्वतःचं त्याच्यामध्ये थोडंसं विश्लेषण असं असेल की शिवाजी महाराजांनी निश्चित नवीन सृष्टी निर्माण केली, त्याच पद्धतीची नवीन सृष्टी करवीर राज्यामध्ये आपल्या अवघ्या 28 वर्षांच्या एका वादळी कारकिर्दीनं शाहू महाराजांनी करवीरमध्ये निर्माण केली। तुम्ही म्हणाल कसं काय? तर 1894मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या राजेपदाची सूत्र हातात घेतली, ते छत्रपती झाले। मूळचे यशवंतराव घाडगे असणारे
शाहू महाराज या नावानं कोल्हापूरच्या गादीवर आले आणि कोल्हापूरच्या गादीवर आल्यानंतर शाहू महाराजांनी काय केलं तर पहिला जो त्याने अध्यादेश काढलेला आहे तो राज्यारोहणानंतर फक्त आणि फक्त 12व्या दिवशी काढलेला आहे. आपल्यापैकी बरीच लोक अनेक अध्यादेशांचं आकलन आपापल्या पद्धतीनं करतात, मांडणी करतात, पण हा अध्यादेश मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. त्या अध्यादेशामध्ये काय म्हणतात शाहू महाराज तर राज्यारोहणानंतर फक्त 12व्या दिवशी काढलेल्या अध्यादेशामध्ये शाहू महाराज म्हणतात की हुजुरांची स्वारी शिकारीसाठी ज्या ज्यावेळी करवीर इलाख्यामध्ये जाईल, म्हणजे करवीरच्या जंगली प्रदेशामध्ये ज्या ज्यावेळी छत्रपती शाहूजी महाराज जातील त्यावेळी त्या ठिकाणी असणाऱ्या शिकारीसाठी सोबत असणाऱ्या अनेक लोकांचा आणि खुद्द शाहू महाराजांचा जो काही खर्च आहे तो त्या विभागातल्या अधिकाऱ्यांच्यावर सोपवला जायचं की तू बाबा शिकार चोपडीची अमुक व्यवस्था कर, एखादा प्राणी अमुक ठिकाणासून जेवणासाठी आणायचं आहे, अमुक एक धान्य इथून आणायचं आहे, अमुक मसाले इथून आणायचे, या सगळ्या गोष्टींची व्यवस्था त्या अधिकाऱ्यांच्यावर सोपवलेली असायची. आणि मग शाहू महाराजांनी हे लहान असल्यापासून सगळं फ्रेझर सरांच्या मार्गदर्शनाखाली सगळं अनुभवलेलं होतं आणि शाहू महाराजांनी हे सगळं मायन्यूट बघितलेलं होतं की नेमकं काय चालतंय. मग काय चालायचं त्याच्या आधीच्या काळामध्ये की राजे ज्यावेळी शिकारायला जायचे त्यावेळी त्यांचे सरदार असणारे सगळी लोक आजूबाजूच्या गावातल्या रयतेला लुटायचे किंवा त्यांच्यावर जबरदस्ती करायचे आणि जबरदस्ती करून तिथलं काहीतरी धान्य आणलं जायचं, काहीतरी जेवणाचे पदार्थ आणले जायचे आणि मग छत्रपतींच्या जेवणाची त्या ठिकाणची सोय केली जायची. पण शाहू महाराजांनी 12व्या दिवशी काढलेला हा अध्यादेश आहे तो अध्यादेश आज त्या वेळेपासून आणि आजच्यापासून 350 वर्षांच्या पूर्वीची एक मांडणी आहे. त्यामध्ये एक योगायोग न मानणारे आपण लोक आहोत, मात्र सामाजिक अभिसरण कशा पद्धतीचं असते किंवा इतिहासाची पुनरावृत्ती कशी असते याचं एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी देतो. शिवाजी महाराजांनी आजपासून 350 वर्षांच्या पूर्वी एक अध्यादेश काढला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये. शिवाजी महाराज म्हणतात शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये. जर तुम्हाला जळणायोग्य लाकूड एखाद्या ठिकाणाचं घ्यायचं असेल तर त्याचा योग्य तो मोबदला त्या शेतकऱ्याला किंवा त्या झाडाच्या मालकाला दिला गेला पाहिजे. अगदी याच अध्यादेशाचं अनुकरण छत्रपती शाहूजी महाराज करतात आणि आपल्या अध्यादेशामध्ये म्हणतात जो अध्यादेश फक्त 12व्या दिवशी काढलेला आहे राज्यारोहणानंतर. त्या अध्यादेशामध्ये शाहू महाराज काय म्हणतात की ज्या ज्यावेळी हुजुरांची स्वारी ही शिकारीसाठी निघेल त्यावेळी शिकारीसाठी जात असताना हुजुरांच्या स्वतःच्या खर्चातून खाजगीतून असा उल्लेख शाहू महाराजांनी केला आहे. म्हणजे खाजगीच्या खर्चातून त्यावेळी उपयोगात येणाऱ्या गोष्टींची खरेदी केली जावी, त्याबद्दलचं धन सोबत ठेवलं जावं. जे स्थानिक पातळीवरचे बाजार आहेत त्या वास्तव्याच्या दरम्यानचे त्या स्थानिक पातळीवरच्या बाजारातून त्या वस्तूंची खरेदी रोख दाम देऊन खरेदी केली जावी. कोणाचीही लुबाडणूक, पिळवणूक किंवा कोणावरही जबरदस्ती केली जाऊ नये. बघा, राजर्षी शाहूंच्या अनेक व्यक्तिमत्वातल्या पैलूंच्यावर आजपर्यंत अनेकांनी मांडणी केलं आहे, पण राज्यारोहणाचे सूत्र हातात घेतलेले आहेत वयाच्या 20व्या वर्षी आणि सूत्र हातात घेतल्यानंतर लगेच शाहू महाराज 12व्या दिवशी इतका बारीक अभ्यास असणारा पहिला अध्यादेश काढतात. म्हणजे रयतेच्या राज्याची संकल्पना जी शाहू महाराजांना वयाच्या 20व्या वर्षी अवगत झाली होती किंवा त्यांची ती इच्छाशक्ती फक्त 12व्या दिवशी राज्यारोहणानंतर दिसली होती, दुर्दैवानं आजच्या आपल्या राज्यकर्त्यांमध्ये ती इच्छाशक्ती आजसुद्धा दिसत नाही. आपल्या आजच्या व्याख्यानाच्या वेळी शाहू महाराज आहे, मात्र शाहू महाराजांची ही जी दूरदृष्टी होती, शाहू महाराजांचे अनुयायी म्हणून आजच्या किती लोकांच्या अंगात आहे, किती लोकांच्या मस्तिष्कामध्ये शाहू महाराज पोचलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर शाहू समजून घेताना, राजर्षी शाहूंना समजून घेताना या विषयाची मांडणी मला आजच्या अनुषंगानं महत्त्वाची वाटते. आमचे मित्र आणि मार्गदर्शक अनिल महामाने सर यांनी सांगितलं की राजर्षी शाहूंना समजून घेताना या ग्रंथाची आपण निर्मिती करूया. त्यांच्या विशेष प्रयत्नातून आम्ही सगळ्या आमच्या टीमनं मागच्या वर्षी हा एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित केला आणि मागच्या वर्षी त्याचं अतिशय स्वागत झालं. पहिली आवृत्ती जवळपास संपत आली आहे आणि त्या ग्रंथामध्ये शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे छोटे जे पैलू आहेत, जे दुर्लक्षित आहेत पण अतिशय महत्त्वाचे आहेत, त्या पैलूंवर प्रकाश टाकण्याचं काम आम्ही सर्वांनी केलेलं आहे. राज्यारोहणानंतरचा 12व्या दिवसाचा हा अध्यादेश मी तुम्हाला सांगितला. त्याच्यानंतर काय झालेलं आहे, सर फ्रेझर यांनी अण्णा लठ्ठे साहेबांनी लिहिलेलं एक पुस्तक होतं, 1928 साली प्रकाशित झालेलं. त्या लठ्ठे साहेबांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये त्या पुस्तकाची जी प्रस्तावना होती ती सर फ्रेझरने लिहिली होती. आता हे सर फ्रेझर कोण आहेत, बऱ्यापैकी अभ्यासक असणाऱ्या किंवा चळवळीत काम करणाऱ्या लोकांना माहीत आहे, पण एक मुद्दाम सर्वसामान्य श्रोत्यांसाठी या ठिकाणी मला सांगणं महत्त्वाचं वाटतं की शाहू महाराजांची जडणघडण ज्या कडक शिस्तीतल्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली किंवा ज्या कडक शिस्तीतले इंग्रजी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू महाराज घडले, की महाराज म्हणून नाही
तर एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून शाहू महाराजांची जी जडणघडण झाली ती फ्रेझर यांच्या कारकिर्दीमध्ये झाली. आणि फ्रेझरनी अतिशय कडक शिस्तीत असलेल्या या फ्रेझरनी शाहू महाराजांच्या सोबतचा जो काही कालखंड होता, त्यांच्यासोबतची जी कारकीर्द होती, घालवलेले जे काही दिवस होते, ते शाहू महाराजांच्या निर्वाणानंतर लठ्ठ्याने लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये फ्रेझरांनी शाहू महाराजांचं एकंदर व्यक्तिमत्व कशा पद्धतीचं होतं याच्याबद्दलची समर्पक मांडणी केलेली आहे. आजही काही आर्काईव्हजमध्ये, काही पुरालेखागारांमध्ये लठ्ठ्यांचं ते पुस्तक उपलब्ध आहे बरं का. आणि त्या पुस्तकामध्ये असणारी जी प्रस्तावना आहे ती निश्चित वाचनीय आहे. म्हणजे शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे नेमके कोणते कोणते पैलू होते, शाहू महाराज लोकाभिमुख प्रशासनाचे कसे आग्रही होते, यासाठीची जी मांडणी आहे ती शाहू महाराजांच्या एकूण व्यक्तिमत्वात कशा पद्धतीनं ठासून उभारली होती याची चुणूक फ्रेझर यांना दिसली होती. आणि फ्रेझरनी ती 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 सगळी मांडणी त्या प्रस्तावनेमध्ये केलेली आहे. म्हणजे एखादा गुरुला आपण म्हणतो ना, आपल्या कोल्हापूरच्या किंवा आपल्या पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठी माणसाच्या बोलीभाषेत असते की गुरुला सव्वाशेर कोणतरी भेटत असते किंवा गुरुला असं वाटत असते की माझा विद्यार्थी किंवा माझा शिष्य हा माझ्यापेक्षा प्रचंड अभ्यासू झाला पाहिजे, माझ्यापेक्षा प्रचंड सुरुवातीचा झाला पाहिजे किंवा माझ्यापेक्षा प्रचंड पोचलेला झाला पाहिजे, अशी जी गुरुची इच्छा असते त्या गुरुच्या इच्छेमध्ये, अपेक्षेमध्ये शाहू महाराज हे परफेक्ट बसलेले आहेत. आता या दोघांचं गुरु शिष्यांचं जे नातं आपण बघितलं तर त्यांच्यातला पत्रव्यवहार जर आपण बघतो तर आपल्या लक्षात येतं की या गुरु शिष्यांचं नातं नेमकं कसं आहे. पिलर ऑफ सोशल डेमोक्रेसी अशी जी शाहू महाराजांच्या नंतरच्या काळात बाबासाहेबांनी ओळख करून दिली, त्या मुद्द्याकडे येणार आहोत. तर पिलर ऑफ सोशल डेमोक्रेसी याची जे आपण कंटेक्स्ट म्हणतो किंवा हा जो संदर्भ आहे तो संदर्भ नेमका कुठल्या अर्थाने होतो की फक्त लोकशाही हवी होती का शाहू महाराजांना किंवा बाबासाहेबांना नंतरच्या काळामध्ये फक्त लोकशाही हवी होती का? तर नाही, फक्त लोकशाही नव्हती, तर त्याला सामाजिक लोकशाही अशा पद्धतीचं विस्तृत नामाविधान शाहू महाराजांनी आणि बाबासाहेबांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे काय सोशल डेमोक्रेसी म्हणजे काय की समाजाभिमुख जी आपली लोकशाही आहे ती असली पाहिजे. नाहीतर फक्त डेमोक्रेसी जर आपण म्हणायला गेलो तर फक्त डेमोक्रेसीमध्ये लोकांचा विचार करण्यासाठी त्या ठिकाणी लोकांच्यावर काही राज्यकर्त्यांनी लादलेली जी बंधनं असतात ती बंधनं त्या ठिकाणी घालण्यात येतात. आजची अवस्था आपल्या देशाची फारशी वेगळी नाही आहे. लोकशाहीत आपण आहोत असं आपण सगळं म्हणतो आहोत, पण ती सोशल डेमोक्रेसी आहे का? नाही. ती डेमोक्रेसी नक्की आहे का? तर बाबासाहेबांनी तो पर्यायच ठेवलेला नाही आहे. डेमोक्रेसीशिवाय आपल्याला पर्यायच नाही. पण ती सोशल डेमोक्रेसी आहे का? तर नाही. तर शाहू महाराजांचं नामाविधान किंवा शाहू महाराजांना बोलवत असताना, शाहू महाराजांचा उल्लेख करत असताना पिलर ऑफ सोशल डेमोक्रेसी हा कशा पद्धतीने केला होता, बाबासाहेबांनी का केला होता, याची जर आपल्याला सगळी माहिती जर बघायची असेल तर फ्रेझरने लिहिलेली जी काही प्रस्तावना आहे ती प्रस्तावना सगळ्यांनी महत्त्वाची आहे, ती वाचा. मी आग्रह एवढ्यासाठी करतो आहे. फ्रेझर काय म्हणतात की शाहू महाराज ज्या ठिकाणी जातील, शाहू महाराज ज्या कृती करतील, अगदी छोट्या छोट्या कृतींमधून सुद्धा शाहू महाराजांच्याबद्दलचा माझा अभिमान द्विगुणित होत गेला. का द्विगुणित होत गेला? तर प्रत्येक ठिकाणी जनतेबद्दलची कणव असणारा इतका चांगला प्रशासक, इतका चांगला राजा, इतका चांगला राज्यकर्ता मी आजपर्यंत पाहिलेला नव्हता. ब्रिटनला आम्ही एक प्रकारे लोकशाहीची राजधानी असं संबोधतो, मात्र ब्रिटनमधल्या राज्यकर्त्यांमध्ये सुद्धा जनतेबद्दलची इतकी कणव, इतका प्रेमळपणा, इतकी आत्मीयता आढळत नाही जी आत्मीयता मला शाहू महाराजांच्यामध्ये आपल्या जनतेबद्दल, आपल्या रयतेबद्दल आढळते. या पद्धतीची मांडणी फ्रेझरनी केलेली आहे. म्हणजे गुरु शिष्यांचं नातं कशा पद्धतीनं असलं पाहिजे याचा मूर्तिमंत वस्तुपाठ म्हणजे शाहू महाराज आणि सर फ्रेझर यांच्यातलं आहे. शाहू महाराजांच्या एकूण कारकिर्दीकडे जर आपण बघायचं म्हटलं तर शाहू महाराजांच्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. फक्त राज्यारोहण झाल्यानं त्या कारकिर्दीची सुरुवात झाली का? तर अजिबात नाही. शाहू महाराजांनी राज्यारोहणानंतर पूर्ण करवीर राज्याचा एक छोटा दौरा केला होता आणि त्या दौऱ्यामध्ये राज्याचे प्रश्न नेमके काय आहेत, राज्यामध्ये कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी जादा आहेत, कोणत्या गोष्टींचं कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा एक अतिशय सूक्ष्म पद्धतीनं अभ्यास केलेला होता. आणि खरी टिणगी शाहू महाराजांच्या मनात जर कुठल्या घटनेनं पडली असेल तर 1899 साली जे वेदोक्त प्रकरण झालं, त्या वेदोक्त प्रकरणामुळे नंतरच्या काळात शाहू महाराजांसारखा जो बुलंद पहाड विचारांचा असेल, कर्तृत्वाचा असेल, जो उभा राहिला ना, त्याची मुहूर्तमेढ आपण म्हणू किंवा त्याचा पाया या वेदोक्त प्रकरणामध्ये रचला गेलेला होता. बऱ्यापैकी लोकांना माहीत आहेत, पण या ठिकाणी थोडक्यात उद्धृत करतोय ते. 1899च्या कार्तिक स्नानावेळी छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे धाकटे बंधू बापूसाहेब महाराज हे पंचगंगा नदीवर कार्तिक स्नानासाठी गेले होते. त्यावेळी नारायण भट नावाचा एक राजपुरोहित त्या ठिकाणी आला. शाहू महाराजांनी त्यांना सांगितलं
आणि ते कशासाठी त्यांना सांगितलं की तुम्ही या आणि आमच्या स्नानावेळी छत्रपतींना जे मंत्र म्हटले जात असतात, जे मंत्र म्हणायचे आहेत, ते मंत्र तुम्ही या ठिकाणी पठण करा. शाहू महाराजांच्या लक्षात आलं नाही की बाबा की हा व्यक्ती आला आहे, तर पण आल्यानंतर शाहू महाराजांना काहीतरी चुकल्यासारखं किंवा काहीतरी वेगळं वाटलं. शाहू महाराजांनी विचार केला. त्यावेळी त्यांचं असं लक्षात आलं की नारायण भट नावाचा जो काही तो भटजी त्या ठिकाणी आलेला होता, तो भटजी त्या ठिकाणी व्यसन करून आलेला होता आणि झोपेतून तसाच उठून तो गचाळपणानं आला होता. अंघोळसुद्धा केलेली नव्हती. तो आला आणि शाहू महाराजांच्याबद्दल अंघोळ सुरू असताना, शाहू महाराजांचं स्नान सुरू असताना, तो स्नान सुरू असताना काही मंत्र म्हणायला लागला. त्यावेळी शाहू महाराजांचे एक जवळचे स्नेही त्या ठिकाणी हजर होते, ज्यांचा संस्कृतचा अतिशय चांगला अभ्यास होता. त्या स्नेह्यांनी थोडासा तो जो काही मंत्रपठण सुरू होतं ते ऐकलं आणि ते शाहू महाराजांना म्हणाले, महाराज हे वेदोक्त पद्धतीचं मंत्रपठण सुरू आहे, पुराणोक्त पद्धतीचं मंत्रपठण सुरू आहे. मग महाराजांनी शंका म्हणून विचारली, काय हो नारायण शास्त्री, तुम्ही पुराणोक्त मंत्रपठण का करता आहात? तर त्यावेळी नारायण शास्त्रीनं जे उत्तर दिलं ते शाहू महाराजांच्या काळजाला काय म्हणू आपण चिरणार अशा पद्धतीचं होतं. तो नारायण शास्त्री काय म्हणाला की होय, तुम्ही शूद्र आहात, शूद्रांना वेदोक्त मंत्रांचा अधिकार नाही, शूद्रांचा अधिकार हा फक्त पुराणोक्त मंत्रांचा आहे. आणि शूद्रांवर स्नान संस्कार करत असताना, पुराणोक्त मंत्र म्हणत असताना ब्राह्मणाने किंवा विधी करणाऱ्या पुरोहिताने आंघोळ केली नसली तरी चालेल, त्याचा व्यभिचार झाला असला तरी चालेल. शाहू महाराजांच्या मनामध्ये एक प्रचंड मोठ्या पद्धतीचं वादळ उठलं. माझ्या राज्यातल्या एका राज्यकर्त्या असणाऱ्या माझ्यासारख्या एका बलदंड शरीराच्या अतिशय उच्च विभूषित असणाऱ्या एका व्यक्तीच्या बाबतीत जर नारायण भट नावाचा एक ब्राह्मण सर्वसामान्य पुरोहित जो माझ्याच राज्यातल्या पगारावर पोचला गेलेला आहे, त्या पुरोहितानं माझ्याबद्दल शूद्र म्हणून जर उद्गार काढले असतील तर सर्वसामान्य रयतेची अवस्था काय? हा विचार शाहू महाराजांच्या मनात घर करून बसला. आणि नंतरच्या काळात जी सामाजिक अभिसरणाची, जो सामाजिक लढ्याचा जो एल्गार शाहू महाराजांनी पुकारलेला आहे, त्याची ठिणगी 1899च्या याच घटनेपासून पडलेले आहे. आपल्यापैकी बरेचसे लोक म्हणतात की शाहू महाराजांचं मुळात पिंडच ब्राह्मण विरोधी होता. मित्रांनो, शाहू महाराजांनी भिक्षुकशाहीला 100% विरोध केलेला आहे, भटांच्या दंडेलशाहीला 100% विरोध केलेला आहे, पुरोहितशाहीला 100% विरोध केलेला आहे. पण तो विरोध वरवरचा नाही, तर त्याच्यामागे मोठं तात्विक अधिष्ठान आहे, जे अधिष्ठान आज चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने, प्रत्येक नेतृत्वाने लक्षात घेणं, त्याचं चिंतन करणं, त्याचं मनन करणं हे आजच्या काळातील अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? तर आज आपल्याला चळवळीमध्ये काही संस्था असतील, काही संघटना असतील, काही पक्ष असतील, काय शिकवलं जाते की अमुक एका ठराविक समाजाच्या विरोधाबद्दलच्या किंवा निगेटिव्ह गोष्टी शिकवल्या जातात, नकारात्मक गोष्टी शिकवल्या जातात. पण चळवळीत काम करणाऱ्या माणसाला शत्रूची, मित्राची पूर्णपणे ओळख असली पाहिजे. मित्राची जितकी आपल्याला ओळख आहे तितकीच ओळख शत्रूची सुद्धा असली पाहिजे. शत्रूला डायरेक्ट विरोध, थेट विरोध न करता सुरुवातीला त्याचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. आणि जर तसा प्रयत्न करूनही तो शत्रू जर आपल्या मूळ स्वरूपाला सोडण्याची तयारी करत नसेल, तर त्या शत्रूच्या विरुद्ध बंड करणारी एक सामाजिक व्यवस्था जी न्यायव्यवस्थेला धरून असेल, नैतिकतेला धरून असेल, नियमांना धरून असेल, सामाजिक नियमांना धरून असेल, ही सगळी आपण अवलंबली पाहिजे. हा सगळा विचार जो आहे तो शाहू चरित्राचा गाभा आहे. शाहू महाराजांनी भटभिक्षुकांना विरोध केला का? तर हो, 100% विरोध केला. शाहू महाराजांनी ब्राह्मण्याला विरोध केला का? हो, 100% विरोध केला. शाहू महाराजांनी पुरोहितांना विरोध केला का? तर हो, विरोध केला. पण शाहू महाराजांचा विरोध हा वरवरचा नव्हता, तर शाहू महाराजांचा हा विरोध मूलगामी विचारसरणीतून, वैचारिक बैठकीच्या अधिष्ठानातून आलेला होता. याची जाणीव, याचा अभ्यास चळवळीत काम करणाऱ्या तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना असणं ही आजच्या काळातील महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आजकाल आपण सगळे अभिसरणाच्या, सामाजिक अभिसरणाच्या मोठ्या प्रक्रियेतून जात आहोत. ज्यांचं सामाजिक निरीक्षण तीक्ष्ण आहे, निरीक्षण म्हणणार नाही मी, सामाजिक निरीक्षण ज्यांचं तीक्ष्ण आहे, त्या सगळ्यांना आजच्या काळात चाललेल्या या सगळ्या घडामोडींच्या मायन्यूट डिटेल्स जे आहेत ते लक्षात येत असतील. पण हे सगळे डिटेल्स किंवा ह्या सगळ्या बाबी, हे जे सगळे सहसंबंध आहेत ते लक्षात येत असताना त्याच्या विरुद्ध ज्यावेळी आपण दंड ठोपतायचा प्रयत्न करतो, ते करत असताना सामाजिक चळवळींचा आपला अभ्यास, आपल्या महापुरुषांचं एकूण जीवनकार्याचा अभ्यास आणि त्यांचं फक्त जीवनचरित्र नव्हे तर त्यांच्या जीवनचरित्राची एकूण मांडणीचा गाभा
विचारसरणी काय आहे ती जोपर्यंत आपल्याला माहीत होत नाही तोपर्यंत आपण आपल्या चळवळी, आपले आंदोलन ही फक्त आणि फक्त इव्हेंट होतील. त्यांच्यामधून आपल्याला कोणत्याही प्रकारचं पॉझिटिव्ह यश मिळणार नाही. ही कितीही कटू असली तरी वस्तुस्थिती आहे. वेदोक्त प्रकरणानंतर काय झालेलं आहे, शाहू महाराजांनी महाराष्ट्रामध्ये एक मोठ्या पद्धतीचं आंदोलन उभं केलेलं आहे. हे आंदोलन शाहू महाराजांनी कशा पद्धतीचं केलं तर वेदोक्ताला उत्तर देत असताना भटभिक्षुकशाही जर मला अशा पद्धतीनं हीन दर्जा देत असेल तर त्यांना पर्यायी व्यवस्था देण्यासाठी शाहू महाराजांनी काय केलं तर स्वतःचं शंकराचार्यांचं पीठ करवीर पीठाची स्थापना केलेली आहे. बरं, करवीर पीठाची स्थापना करत असताना शाहू महाराजांनी कुणालाही स्थान दिले का तर नाही. कोल्हापूरपासून 25-26 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बेनाडीच्या सदाशिव पाटील नावाच्या एका मराठा समाजातल्या युवकाला, जो युवक अतिशय उच्च विद्याविभूषित होता, त्या युवकाला जाऊन शोधून आणलं, त्याची गुणवत्ता तपासली, त्याची परीक्षा घेतली आणि या सगळ्यांना या क्षात्र जगद्गुरूंच्या पीठाची निर्मिती करून स्वतःला या क्षात्र जगद्गुरूंचे शिष्य म्हणवण्याचा मोठं धारिष्ट छत्रपती शाहूजी महाराजांनी दाखवलं. म्हणजे आजच्या संदर्भात जर आपण सांगायचं झालं तर एखाद्या मोठ्या नेत्यानं एखाद्या गावातल्या एखाद्या छोट्या कार्यकर्त्याला जाऊन उचलून आणायचं आणि तू माझा नेता बन म्हणायचं आणि मी तुझ्या मार्गदर्शनाखाली काम करतो म्हणायचं, अशातला प्रकार आजच्या संदर्भातला आहे. आजपासून 100 वर्षांच्या पूर्वी शाहू महाराजांनी हे धारिष्ट दाखवलं आहे. आजच्या राज्यकर्त्यांमध्ये आहे अशी हिंमत, आजच्या राज्यकर्त्यांमध्ये आहे इतकं धारिष्ट्य. बोलावे तैसे चालावे त्याची वंदावी पावले असं कुठल्या तरी संतांनी म्हणून ठेवलं आहे. शाहू महाराजांची उक्ती आणि कृती एकाच पद्धतीची होती. त्यामुळं शाहू महाराज हे लोकोत्तर नेते झालेले आहेत. या सदाशिव पाटलांची नेमणूक क्षात्र जगद्गुरू पीठाचे जगद्गुरू म्हणून केल्यानंतर शाहू महाराज बऱ्याच वेळी दरबार भरल्यानंतर या क्षात्र जगद्गुरूंना मुजरा करायचे. भास्करराव जाधवांसारख्या शाहू महाराजांच्या एका अनुयायाला हे आवडायचं नाही, कारण भास्करराव जाधवांचा पिंड मुळात सत्यशोधकी विचारांचा होता आणि कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहूजी महाराजांच्या मार्गदर्शनामुळेच शाहू सत्यशोधक समाजाचं पुनरुज्जीवन करण्यात आलं होतं आणि या सत्यशोधक समाजाचं नेतृत्व कोल्हापूरचं भास्करराव जाधव करत होते. याच भास्कररावांना शाहू महाराजांनी क्षात्र जगद्गुरूंना केलेला तो मुजरा आवडायचा नाही. भास्करराव जाधव बऱ्याच वेळेस दरबारातून दरबार त्यागून जायचे, मात्र शाहू महाराज मनोमन हसायचे आणि त्यांना वाटायचे की हा माझ्या विचारांचा विजय आहे. जो माणूस आपल्या तत्वांशी एकनिष्ठ राहतो, प्रसंगी सत्ताधाऱ्यांना अंगावर घ्यायला घाबरत नाही, तोच माणूस वैचारिक चळवळीत टिकू शकतो. हे चळवळीचं वास्तव आजसुद्धा आहे आणि आजपासून 100 वर्षांच्या पूर्वीसुद्धा शाहू महाराजांसारख्या लोकनेतृत्वाच्या एकेका कृतीमधून आपल्याला दिसून आलेलं आहे. शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे पहिले बघत असताना आपल्याला काय लक्षात येतं की आज मराठ्यांच्या इतिहासाबद्दल, मराठ्यांच्या आरक्षणाबद्दलचं एक मोठं वादळ सगळीकडे सुरू आहे. शाहू महाराजांनी आजपासून 100-125 वर्षांच्या पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. पण आपल्यातले इतिहासकार असतील, आपल्यातले अभ्यासक असतील, आपल्यातले लेखक असतील, आपल्यातले वक्ते असतील, यांना एक घाणेरडी म्हणा किंवा एक गमतीशीर सवय असते बरं का. शाहू महाराजांनी 1902ला जो अध्यादेश काढलेला आहे आरक्षणाचा, त्या आरक्षणाचा अध्यादेश वाचून दाखवत असताना आमचे अभ्यासक काय दाखवतात की ब्राह्मण, पारशी, परभू आणि शेनवी खेरीज इतर सर्वांना मराठे समजावे आणि या सर्व वर्गाला 50% आरक्षणाची तरतूद द्यावी किंवा आरक्षणाची तरतूद करावी, असा एक आदेश लंडनमधून शाहू महाराजांनी काढलेला आहे बरं का. शाहू महाराजांचा वाढदिवस त्यावेळी 26 जुलै वगैरे समजलं जायचं. नंतरच्या काळात त्या वाढदिवसाच्या खरी पत्राचे आपल्याला संशोधनांती पुढं आलं. पण त्या काळात शाहू महाराजांचा 26 जूनला ते काढलेला तो अध्यादेश आहे, 26 जुलै 1902ला काढलेला अध्यादेश आहे. त्या अध्यादेशामध्ये शाहू महाराज काय म्हणतात असं आपल्याला आजपर्यंत सांगितलं जातं. डबल अंडरलाईन करा, जे ऐकतायत किंवा पाहतायत त्यांनी. काय सांगितलं जातं की ब्राह्मण, पारशी, परभू आणि शेनवी खेरीज बाकीचा जो वर्ग तो मागासवर्गीय वर्ग समजला जावा आणि या सगळ्यांना 50% आरक्षणाचा लाभ दिला जावा. ही पहिली वाक्य तेवढं आपल्याला सांगितलं जातं आणि मग आपण सगळं टाळ्या वाजवतो मोठ्यानं, वा वा वाक्य चांगली मांडणी केली आहे, शाहू महाराजांचा अध्यादेश आम्हाला अध्यादेश समजावून सांगितला वगैरे वगैरे म्हणतो. पण आपल्यातले किती हुशार असतात बघा, या अध्यादेशाच्या नंतरचं जे वाक्य आहे ते हेतुपुरस्सररित्या गाळलं जातं. का तर ते वाक्य आजच्या काळात लागू पडलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल या भीतीनं. बघा, एखाद्या गोष्टीचं अपडेशन किंवा एखाद्या गोष्टीची माहिती, एखाद्या गोष्टीचा आपण अहवाल ज्याला म्हणतो, तो देण्याची पद्धत शाहू महाराजांची कशा पद्धतीची होती बघा. शाहू महाराजांनी हा जो अध्यादेश काढला, त्या अध्यादेशाच्या खालच्या बाजूला एक महत्त्वाची टीप दिलेली आहे आणि त्या टिपेत शाहू महाराज काय म्हणतात, या अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्यानंतर किती नोकरांची किंवा किती कर्मचाऱ्यांची भरती केली याचा अहवाल संबंधित विभागाच्या प्रमुखाने छत्रपतींच्याकडे दर 3 महिन्याने पाठवणे आवश्यक आहे. केलं जाते आत्ता असं? सांगितलं आपल्याला आत्तापर्यंत कुठल्या इतिहासकाराने असं?
जागा भरायच्या आहेत मान्य आहे, म्हणजे आपण सगळे आता बघतोय, सगळे अभ्यासक आहोत, कुठल्याही शासकीय कार्यालयात आपण गेल्यावर आपल्या लक्षात येते अमुक हा अध्यादेश आपल्याला काढलेला असतोय, पण त्या अध्यादेशाची अंमलबजावणी झाली का याचं कुठंतरी अपडेशन घेतलं जातं, याचं रिपोर्टिंग घेतलं जातं. याची सुरुवात शाहू महाराजांनी केलेली आहे. मराठ्यांच्या किंवा बहुजनांच्या आरक्षणाचा जो 50%चा अध्यादेश शाहू महाराजांनी आजपासून 100 वर्षांच्या पूर्वी काढला, त्या अध्यादेशाची अंमलबजावणी त्या काळातली प्रस्थापित व्यवस्था करणार नाही किंवा डोळेझाक करेल किंवा त्याच्यामध्ये कुठलं वेगळा काहीतरी विचार आणेल हे शाहू महाराजांना माहीत होतं. तेवढे तीक्ष्ण बुद्धीचे शाहू महाराज होते. म्हणून शाहू महाराजांनी काय केलं की या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून कुठल्या पद्धतीचे जागा भरल्या गेल्या, कोणाच्या जागा भरल्या गेल्या, कोणाला त्या ठिकाणी कोणाची नेमणूक त्या ठिकाणी करण्यात आली याबद्दल त्या संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांनी मांडणी करावी किंवा त्याबद्दलचं रिपोर्टिंग करावं, छत्रपतींच्याकडे करावं. अशा पद्धतीची पुस्ती ज्याला आपण आज सप्लिमेंट म्हणतोय तशी सप्लिमेंट शाहू महाराजांनी या अध्यादेशाला जोडलेले आहे. पण आजचे राज्यकर्ते आणि आजच्या राज्यकर्त्यांच्या अखत्यारीत येणारे आजचे सगळे अभ्यासक, कुणीही नाही त्याच्यात सूट, त्याच्यात कुणाला नाही. कोणाला राग आला तरी उद्या, आपण कोणाच्या घरात काय कोणाचं मिंद नाही, पण सगळे अभ्यासक, कारण ज्यांना राजश्री लाभला ते सगळे अभ्यासक ही ओळ लपवतात की अपडेशनचं शाहू महाराजांनी मांडलेलं जे सूत्र होतं ती ओळ सगळे अभ्यासक लपवतात. का लपवतात तर आकडेवारी जर खरी लोकांच्या समोर आली, आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गेली कित्येक वर्षे भिजत आहे, का तर ओबीसींची आकडेवारी खुद्द ओबीसींलाच माहीत नाही आहे. मग शाहू महाराजांनी ही आकडेवारीचा आग्रह का धरला तर आकडेवारी ज्या ज्यावेळी समोर येते, संशोधन ज्या ज्यावेळी नवीन समोर येतं, त्यावेळी हा जो चाललेली जी बदमाशी आहे प्रस्थापितांची किंवा नोकरशहांमधली, ती सगळी आकडेवारी समोर आल्यानंतर थांबेल आणि मग सत्ताधाऱ्यांचा जो काही मनमानी कारभार आहे त्याला कुठंतरी चाप लागेल. हे सगळे धोके ओळखून शाहू महाराजांनी त्या काळात सांगितलं होतं की जे 3 महिन्यांनी अपडेशन मला दिलंच पाहिजे. किती जागा रिक्त झाल्या, त्या रिक्त झालेल्या जागांच्यावर लोक भरायची किती आहेत, त्या लोकांची पात्रता काय असली पाहिजे, त्या लोकांची गुणवत्ता काय असली पाहिजे, त्या लोकांपैकी किती लोकांना तुम्ही भेटायला बोलवलं, कुठल्या लोकांना नेमणुका दिल्या, त्यांना काय काय काम दिलं, त्या माणसाचा कामाचं स्वरूप कसं आहे, तो माणूस काम करतोय का, करत असेल तर कसं करतोय, करत नसेल तर का करत नाही, ते का करत नाही त्याच्याकडून तुम्ही का करून घेत नाही, या सगळ्या गोष्टींचं चार्टेशन किंवा या सगळ्या गोष्टींची जी चिकित्सक मांडणी पाहिजे ती मांडणी त्या काळातल्या नोकरशांनी आणि त्या काळातल्या सगळ्यांनी अधिकाऱ्यांनी शाहू महाराजांना पोचवलेले आहे. आजही CPRच्या शेजारी असणाऱ्या हुजूर दप्तरमध्ये अशा पद्धतीचे अनेक अहवाल आहेत. पण दुर्दैवानं काही ठराविक लोकांना त्या ठिकाणचा ॲक्सेस असल्यामुळं तुम्हाला आम्हाला ती पुस्तकं बघायला मिळत नाहीत किंवा तुम्हाला आम्हाला ते रेकॉर्ड बघायला मिळत नाहीत. ज्यांना आवड आहे ते निश्चित जाऊ शकतात आणि ते रेकॉर्ड पाहू शकतात. छत्रपती शाहूजी महाराजांनी नवी सृष्टी निर्माण केली, उगाच म्हणालो नाही. बहुजनांचं राज्य शाहू महाराजांनी स्थापन केलं, पण हे राज्य स्थापन करत असताना बहुजनांच्या राज्याची पूर्ण व्यवस्था कशा पद्धतीनं असली पाहिजे यासाठी शाहू महाराजांनी अतिशय सुबक अशी व्यवस्थासुद्धा, अतिशय चांगलं असं प्रशासनसुद्धा त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीत ज्यावेळी आम्ही मांडणी करतो त्यावेळी फुले शाहू आंबेडकर एक वैचारिक धागा आपल्याला सांगितला जातो. आणि खरं आहे, म्हणजे आमचे मित्र, मार्गदर्शक आणि महाराष्ट्रातले ख्यातनाम पत्रकार पचेंद्र सर नेहमी आम्हाला सांगतात आणि त्यांच्या पुस्तकातलं एक अतिशय चांगलं वाक्य आहे, मी माझ्या संपादित केलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सुद्धा ते वाक्य उद्धृत केलं आहे बरं का. ते काय म्हणतात तर क्रांतीची जी मशाल क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी पेटवली होती किंवा प्रज्वलित केली होती, ती मशाल बाबासाहेबांच्या हातात देण्याचं काम हे शाहू महाराजांनी केलेलं आहे. म्हणजे शाहू महाराजांचं काम किरकोळ नाही आहे. मागच्या पिढीकडचं जे सुरू असलेलं क्रांतीचं काम आहे ते पुढच्या पिढीकडे देत असताना त्याच्यात माझंही काहीतरी योगदान असलं पाहिजे. हे योगदान त्याच्यामध्ये ॲड करून मग शाहू महाराजांनी ती पेटलेली धगधगती जी मशाल आहे ती बाबासाहेबांच्या हातात द्यायचं काम केलं आहे. शाहू महाराजांचं हे काम लोकोत्तर होतं, हे कोणीही स्वीकारेल किंवा कोणालाही मान्य होईल अशा पद्धतीचं होतं. बाबासाहेबांचा आणि शाहू महाराजांचा स्नेह हा केवळ अकृत्रिम अशा प्रकारचा होता. बाबासाहेबांच्यासारखा एखादा सर्वसामान्य गावकुसाबाहेर टाकलेला मुलगा ज्यावेळी बॅरिस्टर होतो, मॅट्रिक होतो, त्यावेळी त्या मुलग्याची करवीरच्या राज्यामध्ये आणून त्या मुलाला हत्तीवरनं मिरवणूक काढण्याचं जे धारिष्ट्य आहे किंवा तो जो मनाचा मोठेपणा आहे ना, ते करण्यासाठी फक्त शाहू महाराज आणि शाहू महाराजच असावं लागतं, दुसऱ्या कोणालाही जमणार नाही. अगदी कालचाच प्रकार जर बघितला, विषयांतर होणार नाही, विषयाला अनुसरून बोलतोय, कारण शाहू महाराजांच्या विचारांचा जागर आपण या ठिकाणी करतो आहोत. सारथीचं कार्यालय कोल्हापूरमध्ये होऊ घातलेलं आहे. मराठा समाजातल्या आमच्या बहिणी भावांसाठी
सारथी हा अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा मुद्दा आहे, तो असलाच पाहिजे. त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचं कल्याण त्याच्यावर आहे. आणि मग सारथीच्या कार्यालयासाठी कोल्हापूरमध्ये जागा कुठं असली पाहिजे यासाठी शासनानं चाचपणी सुरू केली. आणि मग कोल्हापूरच्या काही लोकांना माहीत असेल, काही विद्यार्थ्यांना, संशोधकांना माहीत असेल की विचारेमाळ या ठिकाणी असणारं सामाजिक न्याय भवनाची जी इमारत आहे त्या ठिकाणी असणारी जागा, विचारेमाळ या परिसरातच असणाऱ्या सदर बाजार परिसरामध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयाची जागा, शिवाजी विद्यापीठाची जागा आणि राजाराम महाविद्यालयाची जागा, अशा 4 जागा प्रस्तावित होत्या. आणि त्या जागांमध्ये मराठा समाजातल्याच काही आमच्या नेत्यांनी ज्यांना आम्ही आजपर्यंत मार्गदर्शक म्हणत होतो त्यातल्याच आमच्या काही नेत्यांनी अशी मागणी केली की सदर बाजारमधली जागा नको. त्यांनी नेमकं काय विधान केलं होतं हे मीडियाने दाखवलेलं नाही. कालच्या लोकमतची बातमी आहे. आणि त्यांनी सांगितलं की सदर बाजारमधली जागा नको. का? त्यांनी सांगितलेलं नाही. बघा, आजच्या कंटेक्स्टमध्ये बोलतोय पण शाहू महाराजांचा विचारच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. शाहू महाराजांनी आजपासून 100 वर्षांच्या पूर्वी एका पूर्वाश्रमीच्या महाराच्या पोराची मिरवणूक हत्तीवरून काढली आणि करवीरमध्ये पेढे वाटले. का? तर माझ्या राज्यातलं एक पोरगं बॅरिस्टर झाले, मॅट्रिक झाले आणि ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊ पाहत आहे आणि त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे. 100 वर्षापूर्वी या कंटेक्स्टमध्ये शाहू महाराज महान होते. पण आजच्या कंटेक्स्टमध्ये आपण जर बघायला गेलो तर सदर बाजारमधली जागा नको अशा पद्धतीची एक मागणी वेगळा विचार घेऊन पुढे येते आहे. का? तर झोपडपट्टीचा आणि एकूणच स्लम एरियाचा पार्श्वभूमी असणारा तो प्रदेश आहे. मात्र त्या प्रदेशामध्ये सारथीचं कार्यालय नको. याचा अर्थ काय घ्यायचा आपण? शासनाची अनेक कार्यालये त्या ठिकाणी आज आहेत. शासकीय सेवेतील अनेक क्लास 1 क्लास 2 दर्जाचे अधिकारी त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत. पण मागासवर्गीयांची घरं असणारा जो बहुल प्रदेश आहे त्याच्या शेजारी सारथीचं कार्यालय नको असा आग्रह का? जे स्वतःला शाहू महाराजांचे अनुयायी म्हणून घेतात त्यांनी या आपल्या विधानाचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि मग स्वतःला शाहू महाराजांचा अनुयायी म्हणून घेतलं पाहिजे. फक्त डोक्याला अष्टगंध लावल्यानंतर किंवा मिशांना पिळी दिल्यानंतर, गळ्यामध्ये मोठमोठे लॉकेट्स घातल्यानंतर, हातामध्ये पुस्तकं घेऊन फिरल्यानंतर किंवा 2-4 कार्यकर्ते बरोबर असल्यानंतर, या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच फक्त तुम्ही शाहू महाराजांचे अनुयायी होताय का? तर नाही. तुम्ही कदाचित नेते होत असाल का? तर तुमच्या मागे 4 टाळकी फिरतात म्हणून. पण तुम्हाला अनुयायी तयार करता येणार नाहीत किंवा तुम्हाला तशा पद्धतीचे वैचारिक लोक तयार करता येणार नाहीत. वैचारिक अधिष्ठान किंवा स्वतःला शाहू महाराजांचे तुम्ही वैचारिक वारस म्हणू तुम्ही समजून किंवा म्हणून घेऊ शकणार नाही. याचं कारण असं आहे की शाहू महाराजांनी 100 वर्षांच्या पूर्वी महाराच्या एका पोरग्याला आणून त्या ठिकाणी सत्कार केला. करवीरचा छत्रपती, एका राज्याचा छत्रपती एका अस्पृश्याचा, पूर्वाश्रमीच्या अस्पृश्याचा सत्कार करतोय, ही त्या काळातली अतिशय महत्त्वाची गोष्ट होती, एक वादळी गोष्ट होती. आज आपल्याला सोपं वाटते की का? तर शाहू महाराजांच्या आरक्षणाच्या धोरणामुळे, बाबासाहेबांनी दिलेल्या शैक्षणिक सवलतींच्यामुळे आज सगळं आपल्याला सोपं वाटते. पण 100 वर्षांच्या पूर्वी एका महाराच्या पोराला एखाद्या उच्चवर्णीय कुळातल्या राजानं कवटाळणं ही सामाजिक अभिसरणातली एक मोठी सामाजिक क्रांती होती. याचा विचार आपण कधी करणार आहोत? शाहू महाराजांचा आणि बाबासाहेबांचा ज्यावेळी आम्ही स्नेहसंबंध मांडण्याचा प्रयत्न करतो तो हाच आणि अशाच पद्धतीचा असतो. का? तर शिक्षणासाठी बाबासाहेबांना मदत शाहू महाराजांनी केली का? तर हो, 100% केली. बाबासाहेबांनी जी नियतकालिकं सुरू केली त्या सगळ्या नियतकालिकांना शाहू महाराजांनी मदत केली का? हो, केली. पण शाहू महाराजांनी त्यांच्याकडे मदत करत असताना फक्त हा अमुक विद्यार्थी आहे, अमुक विद्यार्थी आहे म्हणून केली का? तर नाही. एखाद्या सर्वसामान्य विद्यार्थ्यामधले सूक्ष्म गुण, चांगली चुणूक जाणून घेण्याचं किंवा त्याच्यातलं कौशल्य, त्याच्यामध्ये असणारी गुणवत्ता जाणून घेण्याची जी क्षमता होती ती आजच्या राज्यकर्त्यांच्यापेक्षा सुद्धा दसपटीने चांगली माझ्या शाहू राजांमध्ये होती. म्हणून माझा शाहू राजा माझ्या काळजात आहे. आजही मला मोठं शल्य वाटते. खरं तर आम्ही तसबिरींमध्ये महामानव बघणारी लोक नाही, कारण आम्ही वैचारिक चळवळीचं काम करतो. तसबिरींमध्ये काम करणारी लोक काय करतात? घरामध्ये मोठेच्या मोठे फोटो आमच्या महामानवांचे लावतात आणि नंतर मग मनात विचार काय शून्य. पण आमचं तसं नाही. वैचारिक काम करत असणाऱ्या प्रत्येकानं मनामध्ये शाहू महाराज जगवण्याचं काम केलं पाहिजे. आजपासून 100 वर्षांपूर्वी झालेल्या माझ्या शाहू राजांना जगवण्याचं काम, मनामध्ये जिवंत ठेवण्याचं काम इथल्या करवीरच्या रयतेनं केलेलं आहे. त्यामुळं करवीरच्या रयतेच्या दृष्टिकोनातून शाहू महाराजांचं काम जे आहे ते तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न करतो आहे. विषयांतर म्हणून नाही, पण शाहू महाराजांना स्वतःचं नेतृत्व समजणारे, शाहू महाराजांना स्वतःचा आदर्श समजणारे जे लोक आहेत ते अतिशय गलिच्छ पद्धतीचं राजकारण जेव्हा करतात त्यावेळी अशा व्याख्यानमालांच्यामधून त्याबद्दलची मांडणी आणि त्याबद्दलचा समाचार घेणं मला आवश्यक वाटतं.
याचं कारण असं आहे की आजपर्यंत आपण शाहू महाराजांच्यावर अनेक व्याख्यानं केलेली आहेत, महामानवांच्यावर व्याख्यानं केले आहेत, पण महामानवांच्यावर व्याख्यान करत असताना फक्त यायचं पाट्या टाकून जायचं असं काम आपल्याला करायचं आहे का? तर निश्चित नाही. मूलभूत मांडणी, समाजाला दिशादर्शन करणारी, समाजाला दिशा देणारी मांडणी अशा व्याख्यानमालांच्या माध्यमातून होणं आवश्यक आहे. तशी मांडणी या ठिकाणी गेले 3 दिवस फोंडाघाट महाविद्यालयाच्या वतीनं सुरू आहे. शाहू महाराज आणि बाबासाहेब यांच्यातल्या ऋणानुबंधाबद्दल आपण बोलत होतो. बाबासाहेबांच्या पत्नी असणाऱ्या रमाई माता ज्यावेळी कोल्हापूरला यायच्या त्यावेळी राजवाड्यावर बाबासाहेबांनी त्या जायच्या. शाहू महाराज त्यांना स्वतःच्या बहिणीप्रमाणे मानायचे. हा जो एक अतूट संबंध आपण ज्याला म्हणू, कौटुंबिक संबंध, तो शाहू महाराजांनी जोपासलेला होता. आणि हे खरं महामानवांच्या विचारांचं जे नातं आहे, ती गुंफण, ती आपल्याला फक्त सोडवता आली पाहिजे, ती आपल्याला वाचता आली पाहिजे. ज्यावेळी शाहू महाराजांचं पन्हाळा लॉजला 6 मेला निर्वाण झालं त्यावेळी बाबासाहेबांनी राजाराम महाराजांना पाठवलेला जो शोकसंदेश आहे तो नक्की कधीतरी आवर्जून वाचा. त्या शोकसंदेशामध्ये बाबासाहेब राजाराम महाराजांचं सांत्वन करताना माझ्या घरातली महत्त्वाची कर्ती व्यक्ती गेली अशा आशयाचा तो शोकसंदेश आहे. दुर्दैवानं आमच्यातले अभ्यासक, आमच्यातले संशोधक हे सगळं सांगत नाहीत. का? तर त्यांना फक्त एक काळाची ठोकळे सांगायचे असतात. अमुक दिवशी जन्म झाला, अमुक दिवशी राज्याभिषेक, अमुक घटना केल्या, अमुक कायदे केले, संपलं, मग निर्माण झालं, संपलं. हे सगळं सांगितल्यानंतर आपण चरित्राची मांडणी करतो का? मग आपण इतिहासातून नवी मांडणी काय करणार आहोत? मग आपण सामाजिक दृष्ट्या पॉझिटिव्ह असणारी किंवा सकारात्मक असणारी मांडणी काय करणार आहोत? या गोष्टींचा विचार आज सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या, संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या एकूण तुमच्या आमच्यासारख्या मंडळींनी लक्षात घेणं गरजेचं आहे. समाजाला दिशा देणारे, नवीन काम करणारं, आपापल्या पद्धतीनं जे काही योगदान देता येईल, लिखाण ज्यांना करता येते ते लिखाण करूया, ज्यांना बोलता येते ते बोलूया, ज्यांना रस्त्यावरच्या चळवळी करता येतील ते रस्त्यावरची चळवळी करूया, पण महामानव जिवंत ठेवण्यासाठी आपण आपल्या जीवाचं रान करूया. महामानव जिवंत ठेवायचं काम करायचं म्हटल्यानंतर काही आपल्यातले म्हणतील की म्हणजे काय आपण महामानव जिवंत आपल्यामुळेच राहिलेत का? तर नाही. हे महामानव यांचं जर आपण स्मरण करत नसू, त्यांच्या विचारांचा जागर जर आपण करत नसू, तर येणाऱ्या काळात आपल्या पिढ्या संपणार आहेत. आपल्या पिढ्यांना ज्या आपल्या बापजाद्यांनी या महामानवांच्या पुण्याईमुळे ज्या सोयी सवलती आपल्याला देऊन ठेवलेल्या आहेत, त्या सगळ्या सोयी सवलती या प्रस्थापित व्यवस्थेनं मोडून काढण्यासाठीची एक वेगळी यंत्रणा लावलेली आहे. आणि जोपर्यंत आपण समाज जागृत करणार नाही, आपापलं योगदान या सगळ्या प्रक्रियांमध्ये देणार नाही, तोपर्यंत आपल्या पिढ्या या सगळ्या गोष्टींमध्ये सक्षम होऊ शकणार नाही. आता काही लोक आपल्यातले म्हणतील, सिद्धार्थ कांबळे सरांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की काही लोक म्हणतील की शाहूराजांची प्रतिमा आमच्या घरात नाही. त्याची कारणं सांगतील. आता मध्यंतरी एका महाराष्ट्रातल्या मोठ्या वक्त्याने सांगितलं होतं की शाहू महाराजांची तस्वीर तुमच्या घरात का नाही हो, असं त्या वक्त्याने एकट्याला विचारलं होतं. आणि तथाकथित उच्चवर्णीयातल्या एका त्या संबंधित कार्यकर्त्यानं सांगितलं होतं की शाहू महाराजांची प्रतिमा आमच्यात का नाही, तर शाहू महाराजांच्या शेजारी बाबासाहेबांची एक प्रतिमा लावली जाते आणि म्हणून आमची प्रतिमा नाही. एक कुठेतरी वाचलेला संदर्भ होता, माफ करा, की संदर्भ असा होता की शाहू महाराजांना धेडोका राजा म्हणायचे. धेडोका राजा का म्हणायचे? तर सर्वसामान्य लोकांच्या मध्ये जर हा राजा जाऊन बसला तर हा माणूस राजा आहे हे कुणाला साधेपणानं ओळखून सुद्धा आलं नसतं. का? तर जी माझ्या रयतेची कपड्यांची घालण्याची पद्धत आहे तीच माझी पण कपडे घालण्याची पद्धत आहे. जो आहार माझी जनता करते किंवा माझी रयत करते तोच आहार मी सुद्धा करणार आहे. जी बोलीभाषा माझी रयत बोलते त्याच बोलीभाषेची मांडणी माझ्याकडून सुद्धा होईल. अशा पद्धतीचं अतिशय सामान्य पद्धतीचं आचरण शाहू महाराजांनी ठेवलं आहे. कुठेही छान चौकी जीवन किंवा मोठा बडेजाव करण्याची सवय शाहू महाराजांना नव्हती. शाहू महाराजांचं महाराष्ट्र शासनानं जे प्रकाशित केलेलं चित्र आहे, मला वाटतं ते चित्र रवींद्र मिस्त्रींनी केले. आजही शाहू स्मारकच्या मुख्य सभागृहाच्या अगदी दर्शनी भागात लावलेलं आहे. कधी वेळ मिळाला तर नक्की बघा. ते चित्र जर बघितलं तर शिकारीला चाललेल्या आमच्या राजाचं ते चित्र कुठल्या तरी फोटोग्राफरनं टेपलेलं आहे आणि त्याच्यावरून ते सुंदर पेंटिंग केलं आहे. हा राजा आमच्या काळजात घर करून का आहे? तर ज्या राजाला मी माझ्या रयतेसारखा दिसला पाहिजे ही मनात भावना होते. मी माझ्या रयतेतला एक भाग म्हणून जगलो पाहिजे ही भावना निर्माण होते. त्यामुळंच या राजानं आमच्या मनामध्ये घर केलेलं आहे. का? तर गावकुसाबाहेर टाकलेल्या 18 पगड जातीतल्या 12 बोलतेदारातल्या सर्वसामान्य लोकांना उचलून त्यांना सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाहू महाराजांनी केलेले जे मूलगामी प्रयत्न होते ते प्रयत्न अतिशय वाखाणण्याजोगे होतेच की. का? तर भटक्या विमुक्तांची इथल्या अवस्था त्याच्या आधीची काय होती? शाहू महाराज राज्यावर येण्याआधीची त्यांना गुन्हेगारी जमाती म्हणून या सगळ्यांना हिनवण्याचं काम इतर लोकांनी केलेलं होतं. व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात तर ते नव्हतेच. त्यांना कुठेतरी डांबून ठेवलं जायचं, त्यांना हे केलं जायचं, म्हणजे
शिक्षा केल्या जायच्या आणि मग त्यांच्यावर एक शिक्का पडला की गुन्हेगारी जमात संपलं. मग कुठेही काही गुन्हा झाला की त्यातली 4-5 लोक उचलून आणायची, त्यांना बेदम मारहाण केली जायची आणि सगळ्या गोष्टी त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जायचे. पण शाहू महाराज सत्तेत आल्यानंतर शाहू महाराजांनी काय केलं? शाहू महाराजांनी सोनतळीच्या कॅम्पावर सेटलमेंटची एक व्यवस्था आणली. आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांना सेटलमेंट म्हणजे माहीत नसेल. सेटलमेंट म्हणजे काय? तर या सगळ्यांना इथं आणलं आणि सोनतळीच्या कॅम्पामध्ये आणलं. सोनतळीचा कॅम्प म्हणजे काय होतं? आजच्या काळात जर ती फक्त वास्तू दिसत असली तर सोनतळीचा हा कॅम्प म्हणजे सामाजिक प्रयोगाची शाहू महाराजांची एक प्रयोगशाळा होती. अनेक गोष्टींचा प्रयोग त्या ठिकाणी शाहू महाराज करायचे. या सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत टाकलेल्या सगळ्या लोकांना आणि सामाजिक गुन्हेगार समजलेल्या लोकांना, जे भटके विमुक्त होते, त्यांना शाहू महाराजांनी या ठिकाणी आणलं आणि आणल्यानंतर त्यांच्यावर काय प्रयोग केले की त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे नागरीकरण आपण ज्याला म्हणू, इतिहासाच्या किंवा विद्यापीठीय शाखेत त्यांचं नागरीकरण करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. कशा पद्धतीने केला? तर ही लोक चोऱ्या दरोडे का करायचे किंवा प्राणी का मारायचे? तर त्यांच्या उपजीविकेचं साधन त्यांच्याकडनं होतं. मग शाहू महाराज काय करायचे? वर्षभर त्यांना कच्च्या मातीनं घरं बांधायला सांगायचे. जा घरं बांधा आणि अमुक अमुक ठिकाणी सरकारच्या मिळणारा जो पगार आहे तो पगार घ्या. मातीची कच्ची घरं का बांधायची? ती सगळी घरं बांधायची आणि बांधून झाल्यानंतर ती पावसाळ्यात घरं पडली की परत पुढच्या वर्षी ती नवीन घरं बांधायची. म्हणजे या लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे, ही एक भावना शाहू महाराजांनी मनात जोपासली होती आणि मग सेटलमेंटची अतिशय व्यवस्था शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केली होती. बघा, पुन्हा एकदा सांगतो, त्या लोकांना, भटक्या विमुक्त जातीतल्या लोकांना सोनतळीच्या कॅम्पात आणून त्यांना सांगितलं की तू अमुक ठिकाणी जा आणि कच्च्या पद्धतीची मातीची घरं बांध. पावसाळ्यात ती वर्षभर ती घरं बांधायला लावायची, 9 महिने. ती घरं बांधून झाल्यानंतर पावसाळ्याच्या 3 महिन्यात ती घरं पाण्यानं पडायची. पडली की पुन्हा तीच घरं परत 9 महिने बांधायला लावायची. म्हणजे या लोकांच्यावर नागरिकीकरणाचे संस्कार शाहू महाराजांनी आपल्या वागण्यातून कशा पद्धतीने केले होते, याचा अभ्यास आजच्या कंटेक्स्टमध्ये, आजच्या संदर्भाने होणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. आज एखादा गुन्हेगार जर प्रवाहाच्या व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात यायचं म्हणून आग्रह करत असेल तर आजच्या राजकारणामध्ये, आजच्या राज्यकर्त्यांच्यामध्ये, आजच्या सामाजिक नेतृत्वांमध्ये तशा पद्धतीची काही व्यवस्था आहे का? निश्चितच नाही. मात्र शाहू महाराजांनी आजपासून 100 वर्षांच्या पूर्वी तशी व्यवस्था अंमलात आणली होती, तशी व्यवस्था राबवून दाखवली होती. हे शाहू महाराजांचं वेगळंपण आहे. शाहू महाराजांच्या चरित्राची मांडणी करत असताना वेगवेगळ्या दुर्लक्षित पैलूंच्यावर मांडणी मी आज करणार आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी ब्राह्मण ब्युरोक्रसीबद्दलची आपली विधानं वारंवार उद्धृत केलेली आहेत. आजच्या काळातसुद्धा त्याची वेगळी काही परिस्थिती आहे, अशातला काही भाग नाही. ब्युरोक्रसी म्हणजे काय? तर नोकरशाही असा एक साधा सोपा आपण या ठिकाणी उल्लेख करतो किंवा ट्रान्सलेशन आपण करतो, भाषांतर करतो. पण शाहू महाराजांनी ब्युरोक्रसी हा शब्द नोकरशाही या अर्थानं न वापरता आपल्यापेक्षा कनिष्ठांचं दमन करणारी किंवा त्यांचं शोषण करणारी जी व्यवस्था असेल त्या सगळ्यांना ब्युरोक्रसी या अर्थानं मोठ्या ब्रॉड कंटेक्स्टनं तो शब्द वापरलेला आहे. छत्रपती शाहूजी महाराजांच्या राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या ब्राह्मण नोकरशाहीनं आपल्या अंतर्गत येणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कशा पद्धतीचे अनन्वित छळ केले, अनन्वित अत्याचार केले, त्यांना कागदामध्ये अडकवून त्यांच्या आयुष्याचं कशी राखरांगोळी केली, हे सगळं शाहू महाराजांनी बघितलेलं होतं. आणि मग हे बघितल्यानंतर या ब्राह्मण ब्युरोक्रसीचं हे जे षडयंत्र आहे, त्यांचं चालवलेली जी व्यवस्था आहे ती उद्ध्वस्त करण्यासाठी शाहू महाराजांनी या ठिकाणी नवी व्यवस्था निर्माण केली. ती व्यवस्था काय होती? शाहू महाराज सत्तेत येत असताना इथली महसूली व्यवस्था जर आपण बघितली तर देशपांडे नावाची व्यक्ती, कुलकर्णी नावाची व्यक्ती गावगाड्यामधली महत्त्वाची होती. अर्थात आमचे बहुजन समाजातले पाटील वगैरे लोक असायचे, पण त्यांना शिक्षणाचा अधिकार प्रस्थापितांनी नाकारल्यामुळं, फक्त व्यावहारिक शिक्षण दिलं जायचं आणि इतर शिक्षणाचा अधिकार नाकारल्यामुळं खरा राजा गावचा कोण पाटील जरी असला तरी त्या ठिकाणी कुलकर्णी वतनाची, त्या कुलकर्ण्यांच्या अंडर त्यांना काम करावं लागायचं. का? तर कुलकर्ण्यानं एक लेखणी फिरवली की या सगळ्यांचं गेलं उडत. मग शाहू महाराजांनी एक क्रांतिकारी प्रयोग पुन्हा एकदा केला. बऱ्याच लोकांना आपल्यापैकी माहीत असेल की वेल ट्रेंड आणि वेल एज्युकेटेड याच्यामध्ये जो फरक होता तो शाहू महाराजांनी 100 वर्षांच्या पूर्वी ओळखला होता बरं का. शाहू महाराजांनी पाटील शाळा नावाचा नवीन प्रयोग सुरू केला, पाटील ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स. माझ्या राज्यामध्ये मुलकी काम करणारा जो पाटलांचा वर्ग आहे, गावगाड्यातला प्रमुख असणारा जो पाटलांचा वर्ग आहे, तो शिक्षित झाला पाहिजे आणि कुलकर्ण्यांच्याकडून होणारं जर लेखणीची जे चमत्कार आहेत ते थांबले पाहिजेत. यासाठी शाहू महाराजांनी पाटील शाळा सुरू केल्या आणि बहुजन समाजातली आमची पाटलांची पोरं अतिशय तीक्ष्ण अशा पद्धतीची कामं करू लागली.
आज तरी आपल्यामध्ये अशा कुठल्या पॉलिटिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत का? मला वाटतं एखाद दुसरा अपवाद सन्माननीय सोडला तर आजसुद्धा कुठलंही पॉलिटिकल इन्स्टिट्यूट, पॉलिटिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाराष्ट्रामध्येच काय भारतामध्ये सुद्धा अस्तित्वात नाही. ही शोकांतिक आहे. आजपासून 100 वर्षांच्या पूर्वी व्यवस्थेच्या प्रवाहात येण्यासाठीची पूर्वतयारी किंवा आपल्या कोल्हापूरच्या भाषेत म्हणायचं तर जो शड्डू ठोकला पाहिजे त्याची तयारी शाहू महाराजांनी येणाऱ्या प्रत्येकाकडं तयार करून घेतली होती. आणि मग अशा पाटील इन्स्टिट्यूटमधून तयार होणारी पोरं, पाटील ट्रेनिंग सेंटरमधून तयार होणारी पोरं येणाऱ्या काळातल्या कुलकर्ण्यांच्या ज्या कुरघोड्या होत्या, शाहू महाराजांच्या आधीच्या फुलेंनी त्यांना कलम कसाई म्हटलं आहे बघा. कुलकर्णी वगैरे जे लोक होते, पंतोजी ज्यांना आपण म्हणतो, महसुलामध्ये असणारे जे ब्राह्मण लोक, पुढारी म्हणू किंवा अधिकारी म्हणू, त्यांनी कलम कसाई अशी त्यांना उपमा महात्मा फुलेंनी दिली, क्रांतिबा फुलेंनी. का तर कलमानं जो लोकांचं हनन करतो, कसायासारखं त्यांना कापलं जातं, ते काम कोण करत असते? ते कुलकर्णी करतोय. आणि हे फुलेंचा अनुयायी, फुलेंच्या विचारांचे अनुयायी असणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांनी हे अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखलं होतं. आणि मग शाहू महाराजांनी पाटील ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केले आणि मग पाटलांची पोरं तयार व्हायला लागली. मग सामाजिक क्रांतीची पुन्हा एकदा ठिणगी पडली आणि महाराष्ट्रामध्ये मोठं वादळ आलं. मग शाहू महाराजांच्याबद्दलचं लिखाण सगळीकडं सुरू झालं, विखारी मांडणी सुरू झाली. या सगळ्या गोष्टी तुम्हा आम्हाला सर्वज्ञात आहेत. आजच्या कोल्हापूरचं बिनखांबी गणेश मंदिरचं जो परिसर आहे, तिथून पश्चिमेकडचा जो भाग होता तो पूर्वीचा ब्राह्मणवाडा होता. त्या ब्राह्मणवाड्यामध्ये किंवा त्या प्रदेशामध्ये आजसुद्धा जर गेलात तर शाहू महाराजांच्याबद्दल फार चांगलं बोललं जात नाही. का तर सुंब जळला तरी पीळ जात नाही असं जे म्हटलं जातं ते तेच आहे. ही सगळी लोक शाहू महाराजांच्या निधनानंतर किंवा गांधी हत्येनंतर इथून भारतातून गेली आणि दुसरीकडे जाऊन राहिली, दुसऱ्या वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये. तिथे त्यांनी प्रगती केली असेल नसेल, पण आजही त्यांच्या मनामध्ये शाहू महाराजांच्याबद्दलची जी किलमिश आहेत ती अतिशय प्रखरपणे तुम्हाला पाहायला मिळतील. पण शाहू महाराजांनी कधीही आपल्या रयतेमध्ये दुजाभाव केलेला नाही. त्यांचा ब्राह्मण ब्युरोक्रसीला विरोध होता का? तर होताच. पण राज्यामधले तोफखानेसारखे अतिशय महत्त्वाचे जे सहकारी होते ते ब्राह्मण होतेच की त्यांचे. पण याचा अर्थ त्यांची जात बघून शाहू महाराजांनी त्यांना जवळ केलं नाही, तर त्यांची गुणवत्ता त्या ठिकाणी हेरण्याचं काम छत्रपती शाहूजी महाराजांनी केलेलं आहे. गावगाड्यावर जे नियंत्रण कुलकर्णींचं होतं ते नियंत्रण हटवण्यासाठी निश्चित शाहू महाराजांनी तसे चांगले प्रयत्न केलेले आहेत. पण त्या ठिकाणी माझी रयत येत असताना त्याच्याबद्दलची जी पूर्व मांडणी आहे किंवा पूर्वतयारी जी आहे ती पूर्वतयारी करून जर मैदानात उतरली तर माझ्या रयतेचा पराभव होणार नाही हे शाहू महाराजांनी जाणलेलं होतं. शाहू महाराजांच्या कलाविषयक दृष्टिकोनाबद्दल आजपर्यंत अनेकांनी मांडणी केलेली आहे. त्याबद्दल मी फार खोलात शिरणार नाही, पण वरवरची मांडणी मला या ठिकाणी व्याख्यानाच्या निमित्तानं करणं गरजेचं वाटतं. कोल्हापुरी चप्पल असेल, कोल्हापूरचा गुळ असेल, या सगळ्या गोष्टींची जी काही मांडणी आहे किंवा या सगळ्या गोष्टींची जी आपण काय म्हणू इंट्रोडक्शन आपण झालं, जे इंट्रोड्यूस करणं ज्याला म्हणतो आपण नवीन आणणं, या सगळ्या गोष्टींसाठीची बाजारपेठ निर्माण करायचं कामसुद्धा शाहू महाराजांनी केलं आहे. आजसुद्धा आसाममध्ये आणि आसामच्या भागामध्ये चहाचं मोठ्या पद्धतीनं उत्पादन घेतलं जातं. पण आजपासून 100 वर्षांच्या पूर्वी कोल्हापूरच्या पन्हाळ्यावर शाहू महाराजांनी चहाचं विक्रमी उत्पादन घेतलं होतं आणि तो चहा संस्थानिकांमध्ये अतिशय लोकप्रिय अशा पद्धतीचा होता. हे आपल्यापैकी किती लोकांना सांगितल्यानंतर पटेल? पण 100 वर्षांच्या पूर्वी कोल्हापूर चहा नंबर 4 नावानं कोल्हापूरचा चहा हा भारतातल्या 563 संस्थानांमध्ये जात होता. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे समाजअग्रणींचा विचार करणारी किंवा समाजाला नवीन काही देणारी जी माणसं आहेत त्या सगळ्यांचं नेतृत्व करणाऱ्यामध्ये शाहू महाराज आम्हाला जवळचे का वाटतात? तर हा राजा असा मनस्वी काम करणार होता. माझ्या रयतेनं अमुक 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 क्षेत्रात उतरलं पाहिजे आणि पूर्णपणे झोकून दिलं पाहिजे, माझ्या रयतेचा विकास झाला पाहिजे अशी मनीषा धरलेला हा एक अतिशय ध्येयानं पछाडलेला राजा होता. म्हणून आम्हाला हा या राजाबद्दलची विशेष आपुलकी वाटते. आमच्या सुदैवानं म्हणा किंवा आमच्या योगायोगामुळं म्हणा, खरं तर या दोन्ही गोष्टी आपण मानत नसू, पण आमच्या अनिल म्हामाने सरांनी मागच्या वर्षी शाहू महाराजांच्या एका अतिशय महत्त्वाच्या ग्रंथाची निर्मिती करण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवली आणि संपादन करण्याची जबाबदारी सोपवली आणि त्याच्यातून हे सगळे शाहू महाराजांचे पैलू आमच्या काळजापर्यंत पोहोचत गेले आणि ते एक विशेष विलक्षण असं प्रेम त्या गोष्टीमुळे निर्माण झालेलं आहे. कोल्हापूरची वरदायी ठरणारी राधानगरी पाणीपुरवठ्याची जी योजना आहे, आजही जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये गेलात आणि कोल्हापूरच्या परिसरामध्ये आलात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल कोल्हापूरच्या विशेष परिसरामध्ये आलात, तर
उन्हाळ्यामध्ये सुद्धा, भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा कोल्हापुरात कुठंही पाण्याची टंचाई जाणवत नाही बरं का. याचं कारण काय, तर आजपासून 100 वर्षांच्या पूर्वी शाहू महाराजांनी मुंबईमधल्या एका महत्त्वाच्या कॉन्ट्रॅक्टरला या ठिकाणी आणलं, आर्किटेक्टला आणलं आणि फेजिवड्यासारखं गाव, आजही ते बऱ्याच लोकांना ते गाव माहीत नाही. आपण राधानगरी धरण रोडारताना म्हणतो, पण फेजिवडे नावाचं जर राधानगरी तालुक्यातलं अतिशय टोकाचं शेवटचं गाव जे आहे, जिथं जंगली जनावरं आजही अगदी उघडपणे फिरत असतात, अशा अतिशय दुर्गम एका ठिकाणी शाहू महाराजांनी धरण बांधण्याची संकल्पना बांधली आणि त्या ठिकाणी पाणी अडवलं. ते फेजिवडे गावाचं कल्याण तर झालंच, पण पूर्ण करवीर राज्याचं आणि आजच्या कोल्हापूर जिल्ह्याचं कल्याण झालं. ही सगळी गोष्ट, ही सगळी दूरदृष्टी आजपासून 100 वर्षांच्या पूर्वी शाहू महाराज राबवतात. आज कोल्हापूरला असेल, सांगलीला असेल, साताऱ्याचा काही प्रदेश असेल, कराडचा काही प्रदेश असेल, या सगळ्या पट्ट्याला अगदी बेळगावपर्यंत असेल, निप्पाणी बेळगावपर्यंत, आता आलमट्टी मांडल्यामुळे पुढचा जो आलमट्टीपर्यंतचा जो विजापूरचा प्रदेश आहे, या सगळ्यापर्यंतचा जो प्रदेश आहे तो सुजलाम सुफलाम झाला कशामुळं, तर शाहू महाराजांनी तयार केलेल्या राधानगरी धरणामुळं. बरं, फक्त राधानगरी धरण बांधले म्हणून शाहू महाराज ग्रेट आहेत का, तर नाही. या राधानगरी धरणातून येणारं जे पाणी आहे ते ज्या ज्या नदीच्या पात्रांमध्ये जाईल त्या त्या ठिकाणी शाहू महाराजांनी केटीवेर नावाचे बंधारे उभारले. नंतरच्या काळातले बंधारे आहेत ते, पण प्रत्येक ठिकाणी त्या धरणाची छोटी 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 मॉडेल्स आहेत. कधी बघायला गेलात तर कोल्हापूरच्या कसबा बावड्यामध्ये तो एक राजाराम बंधारा नावाचा एक बंधारा आहे. तो बघा तुम्ही बंधारा कधी बघितलात तर. नदीला तयार करण्यात आलेला जो पूल आहे त्या पुलाला बर्गे घालण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे फळ्यात लाकडी टाकलेले आहेत, ठोकळे टाकलेले आहेत, जेणेकरून येणाऱ्या पाण्याचं व्यवस्थापन करून ते पाणी आपल्या गरजेनुसार वापरता येईल. हा पाण्याचा दृष्टिकोन, ही सिंचनाची पद्धत शाहू महाराजांनी आजपासून 100 वर्षांपूर्वी इंट्रोड्यूस केली होती. हे आपल्यातल्या किती लोकांना माहीत आहे. शाहू महाराज एकदा फ्रान्सला गेले होते बरं का. फ्रान्सला गेल्यानंतर तिथली काही मैदानं किंवा तिथली काही स्टेडियम्स ज्याला आपण म्हणू, ते स्टेडियम्स शाहू महाराजांनी पाहिले होते. आणि ते स्टेडियम्स पाहिल्यानंतर अशा पद्धतीची मैदानं आमच्या इथं असली पाहिजेत असा आग्रह शाहू महाराजांनी इथल्या आपल्या लोकांना धरला. तो आग्रह धरल्यानंतर कोल्हापूरमध्ये ज्यावेळी शाहू महाराज असायचे त्यावेळी शाहू महाराज काय करायचे की कुस्त्यांचे फड उभारायचे, कुस्त्यांचे फड आयोजित करायचे आणि मग कोल्हापूरच्या त्या कुस्तीगिरांना किंवा पैलवानांना किंवा मल्लांना बघण्यासाठी लोकांची एकच गर्दी जत्रेसारखी व्हायची. मग त्या लोकांना साधं मैदान असल्यामुळे, सपाट मैदानामुळे ते बघायला मिळायचं नाही. मग फ्रान्सला गेल्यानंतर शाहू महाराजांनी तिथलं एक स्टेडियम बघितलं होतं. त्या स्टेडियमची संकल्पना डोक्यात ठेवली आणि कोल्हापुरात येऊन चारी बाजूनी उंच पद्धतीची बैठक व्यवस्था असणारी आणि मध्येच कुस्तीसाठी आखाडा असणारं किंवा कुस्तीचं मैदान तयार केलेली भुसभुशीत माती असलेलं एक मैदान शाहू महाराजांनी कोल्हापुरात उभारलं. ते मैदान आज खासबाग मैदान नावानं ओळखलं जातं. पण दुर्दैवानं आजच्या त्या खासबाग मैदानाची अवस्था काय आहे, आजच्या खासबाग मैदानामध्ये कुस्तीच्या आखाड्यांच्या ऐवजी राजकारणाचे आखाडे, लावण्यांचे फड, ऑर्केस्ट्रा, वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांचे कार्यक्रम दाखवले जातात, थेट प्रक्षेपण केले जातात किंवा राजकीय लोकांच्या शक्ती प्रदर्शनाचं ते केंद्र ठरलेलं आहे. शाहू महाराजांचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्यांना या सगळ्या गोष्टींबद्दलचं आश्चर्य का वाटत नाही? का तर आजच्या प्रस्थापित राजकारण्यांबरोबर आम्ही वाकडं का घेऊ, ही जी एक प्रवृत्ती मनामध्ये घर करून राहिलेली आहे. त्यामुळं मला वाटतं एका बाजूनं शाहू महाराजांची तसबीर घरात लावायची आणि दुसऱ्या बाजूनं शाहू महाराजांच्या तत्वांच्या विरोधी काम करायचं, असा एक वेगळा प्रघात कोल्हापूरमध्ये सुरू आहे. तो प्रघात तुम्ही आम्ही वैचारिक चळवळीत, रस्त्यावरच्या चळवळीत काम करणाऱ्या माणसांनी थांबवणं ही काळाची गरज आहे. विषयाच्या शेवटाकडे येत असताना शाहू महाराजांच्या पत्रव्यवहाराबद्दलची काही माहिती तुम्हाला सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. छत्रपती शाहू महाराज हे रयतेचे राजे असल्यामुळं रयतेवर जितकं प्रेम होतं तितकंच प्रेम त्यांचं स्वतःच्या कुटुंबावर सुद्धा होतं. प्रिन्स शिवाजींसारख्या एखाद्या मुलाच्या अकाली निधनामुळं शाहू महाराज काही काळ खचले आणि सोनतळीच्या राजपूतवाडीच्या कॅम्पावर ते जाऊन राहिले. त्या ठिकाणी स्वतःच्या लेकीप्रमाणे असणाऱ्या सुनबाई इंदुमती राणींच्या बाबतीतलं शाहू महाराजांचं जर वर्तन बघितलं आणि त्यांच्या दोघांच्यामधला जर पत्रव्यवहार आपण अभ्यासला तर एखाद्या बापानं आपल्या अकाली वैधव्य आलेल्या मुलीला लिहिलेलं ते पत्र वाटावं आणि डोळ्यांमध्ये, संवेदनशील असणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये टचकन पाणी येईल अशा पद्धतीचा तो पत्रव्यवहार आहे. शाहू महाराज त्या इंदुमती राणींना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, बाळ, तू सोनतळीच्या कॅम्पावर राहतेस, अभ्यास करतेस, याचा मला अभिमान आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या तुझ्या ज्येष्ठांचा सन्मान ठेव, त्यांचा उपमर्द करू नकोस.
त्यांच्याशी सन्मानानं वाग, जेणेकरून त्या सर्वांच्या मनात तुझ्याबद्दल प्रीती निर्माण होईल, त्या सगळ्यांच्या मनात तुझ्याबद्दल आपुलकीची भावना निर्माण होईल. हे पत्र जर आपण वाचलं तर हे पत्र एखाद्या सासऱ्यानं आपल्या सुनेला लिहिलं आहे असं भास कधीच होणार नाही. बाहेरच्या एखाद्या माणसानं जर वाचलं तर तो माणूस म्हणेल की एखाद्या बापानं आपल्या लाडक्या लेकीला सुनावलेलं किंवा लेकीची काढलेली समजूत, लेकीचं केलेलं प्रबोधन आणि त्यांच्यातला दोघांचा जो मायेचा, ममतेचा जो संवाद आहे, तो बाप लेकीतला संवाद वाटावा, इतकं ते अतिशय चांगलं असं अभ्यासपूर्ण पत्र आहे. शाहू महाराज ज्यांना वाचायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत, त्यांच्यासाठी लोकराजा शाहूंच्या अनेक साधनांची निर्मिती प्रकाशन, श्रावस्ती प्रकाशन, संवाद प्रकाशन यांच्या वतीनं होत आहे. आपण सगळे या निमित्तानं आयोजित असणाऱ्या अनेक उपक्रमांमध्ये निश्चित सहभागी व्हा. लोकराजा राजर्षी शाहूंना समजून घेताना या आम्ही संपादित केलेल्या ग्रंथामध्ये याबद्दलची वेगळ्या अँगलने, वेगळ्या दृष्टिकोनातून वेगळी मांडणी केलेली आहे. ती मांडणी आपल्याला निश्चितच वाचायला मिळेल. आजचा हा कार्यक्रम कला वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट आणि निर्मिती विचार मंच यांच्या वतीने आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये माझ्यासारख्या एक सर्वसामान्य शाहूप्रेमीला आणि अभ्यासकाला माझी मांडणी करण्याची संधी दिली, त्याबद्दल महाविद्यालय प्रशासन, आमचे सन्मित्र ताडेराव सर आणि आमचे मार्गदर्शक कामत सर, आमचे म्हामाने सर, या सगळ्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपली सर्वांची रजा घेतो. जय शाहू, जय संविधान, जय भारत.